नमस्कार, U24 न्यूजच्या आजचा सवाल या विशेष भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आजचा सवाल हा खरं तर प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्वाला विचारायचा आहे, प्रत्येक राजकीय नेत्याला विचारायचा आहे आणि त्याचबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांना देखील आजचा हा सवाल विचारायचा आहे। मुंबईत पावसाळ्याची पहिली सरी पडल्यावर शहरातील रस्ते, सखल भाग, रेल्वे मार्ग ठप्प झाले, लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्याचबरोबर राजकीय वातावरणातही तापमान वाढलं। शिवसेना ठाकरे गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती टीकास्त्र सुरू केलं। यावेळी उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हणाले की प्रत्येक वर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण पहिल्या पावसातच मुंबई बुडते, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी कुठेतरी आपल्याला भाजपला आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना विचारलेला दिसतोय। सरकार हे केवळ भाषण आणि जाहिराती करण्यात व्यस्त असल्याचा देखील आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना केलाय। तसंच लोकांच्या जीवनाशी खेळलं जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणतायत। त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पाटोले म्हटले की बीएमसी सत्तेत भाजप आहे, म्हणजे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भाजप आहे पण काम काहीच नाही, प्रत्येक वर्षी तीच परिस्थिती आहे, गटारे तुंबलेली आहेत, वाहतूक ठप्प, लोक त्रस्त आहेत, हे विकास नव्हे विनाश आहे असा आरोप काँग्रेसच्या नाना पाटोले यांनी भाजपवरती केलाय। तसेच शरद पवार गटाचे जयंत पाटील म्हणतात की शहरात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालंय, मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत पालिका असूनही ही अवस्था म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे असा आरोप जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। तर याच्यावरतीच सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केल्याचं आपल्याला दिसतो। एकनाथ शिंदे यावेळी म्हणतात की मुंबई सारख्या एकदम मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यास थोड्या वेळात अडथळे येतातच, मात्र यंत्रणा तत्परतेने काम करत आहे, विरोधकांनी केवळ टीका करण्याऐवजी काही सकारात्मक सूचना द्याव्यात असं देखील एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणालेले आहेत। फडणवीस म्हणतात की ज्यांनी 25-30 वर्ष पालिकेत सत्ता उपभोगली त्यांनी काही केलं नाही, आता आम्ही स्थिती सुधारत आहोत, लोकांना भ्रमित करणं बंद करा असं फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलेलं आहे। आपण पाहतोय की कुठेतरी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवरती टीका करण्यात व्यस्त असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। मुंबई पूर्णपणे मुंबईमध्ये मोठ्या पाण्यामुळे मोठे प्रश्न निर्माण झालेत, वाहतूक ठप्प झाली, रेल्वे लाईन ठप्प झाली आणि त्याचबरोबर आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली मुंबईचे काही फोटोज दाखवले, फोटोज दाखवून ते म्हटले की ही परिस्थिती भाजप शिवसेनेच्या फोटो दाखवून त्यांनी थेट भाजप शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटावरती आरोप केला की मुंबईची इतकी बेकार परिस्थिती ही फक्त आणि फक्त यांच्या गलथान कारभारामुळे झाली। तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, आजचा हा सवाल आहे की चूक नेमकी कोणाची, भाजप शिवसेना जे की सत्तेत आहे यांची, की ज्या शिवसेनेने गेली 25-30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती राज केलं त्यांची, किंवा आता जे प्रशासन आहे त्यांची, नेमकी चूक कोणाची? सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।